तर काल होता ऋतुजाचाच म्हणजे माझ्या मोठ्या जाऊबाईंचा वाढदिवस. तर आज बड्डेच्या दिवशीसुद्धा ती जॉबला गेलेली. सो आम्ही दोघं तिला पिकअप करायला गेलो. येताना आम्ही खाल्ली पाणीपुरी. घरी आल्यावर आम्ही सगळे जेवणाच्या तयारीला लागलो. हे बघा बड्डे गर्लला आम्ही कसं पीठ मळायला बसवलं आहे. त्याच्यानंतर इकडे छान असं मटण शिजतं आहे. तोपर्यंत मी म्हटलं चपातीच्या पिठाचे गोळे करून घेऊया, जेणेकरून चपाती लाटायला इझी पडेल. त्याच्यानंतर इथे बघा आमची बड्डे गर्ल बड्डेसाठी रेडी होते आणि मी तिचा व्हिडिओ काढत होती. तर ती मला म्हणते नको बाई म्हण, मला लाज वाटते. बायकोचा मेकअप होईपर्यंत इकडे आमचे दादा म्हणजेच माझे मोठे दीर छान जेवण करत आहेत. इकडे ते छान असं मटण बनवत आहेत. आमच्या घरात कुठलाही मोठा कार्यक्रम असू दे तेव्हा दादाच जेवण बनवतात. मग ती यात्रा असो, जत्रा असो, नाहीतर कोणाचा तरी वाढदिवस असो, कारण दादा खूप कमाल जेवण बनवतात. स्पेशली नॉनव्हेज तर खूप छान करतात आणि त्यांना जेवण बनवायची आवडसुद्धा आहे. आजसुद्धा सर्व जेवण दादांनीच केलं होतं. आज त्यांच्या बायकोचा वाढदिवस आहे म्हणून ऑलमोस्ट 5 वाजल्यापासून ते जेवणाच्या तयारीला लागलेले. आम्ही फक्त छोटी मोठी हेल्प केली त्यांना. त्याच्यानंतर इकडे छान असा रस्सा उकळत होता. तोपर्यंत आम्ही छान अशा चपात्या शेकून घेतल्या. ऑलमोस्ट जेवण झालं होतं. तर आजचा मेनू होता मटणाचा रस्सा, छान अशी रक्ती, चपात्या, जिरा राईस, मटण, दही कांदा. ऑलमोस्ट 8:30 वाजलेले. बड्डे सेलिब्रेट करायची वेळ झालेली. इथे मी बड्डे गर्लसोबत एक व्हिडिओ क्लिप घेतली. त्याच्यानंतर इथे बघा गाईज, बायको आज खूप छान दिसते म्हणून दादा आमचे फोटोशूट करत आहेत. याला बोलतात गाईज ट्रू लव्ह. त्याच्यानंतर आम्ही छान असं आरतीचं ताट केलं तिचं औक्षण करायला. छान असं औक्षण करून झाल्यानंतर इथे बघा वहिनीचा बारका दीर किती वेळ झाला आहे फाउंटन कॅन्डल लावतोय, जी अजून लागत नाही आहे आणि आता ती लागेल अशी मी आशा करते. आणि इथे फायनली फाउंटेन कॅन्डल लागली आहे आणि हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर ऋतुजा असं आम्ही तिला विश केलं आणि बड्डे सेलिब्रेट केला. त्याच्यानंतर सर्वांनी जेवण केलं. खूप मज्जा आली. थँक्यू फॉर वॉचिंग. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.